शेतकऱ्यांच्या बांधावर आलेला आहे। माझ्यासोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जी आहेत। मुख्यमंत्री 19 तारखेला दौरा करतायत। आज शरद पवार लातूर उस्मानाबाद इथे आहेत। अमित देशमुख दौरा करतायत। बाळासाहेब थोरात जे आहेत ते दौरा करतायत आणि सरकार बांधावर आलेलं आहे। काय परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा कसा देणार आहे सरकार, याविषयी मी बोलणार आहे विजय वडेट्टीवार यांच्याशी। पण त्यांच्यापूर्वी जाण्याच्या आधी नेमकं नुकसान काय आहे, म्हणजे शेतकरी किती त्रासात आहे। एक तर कोरोनाचं संकट आहे, कामधंदा नाही आहे, माल आहे त्याला काही भाव मिळत नाही। हे जे आहे हे पाहतोय हे पीक आहे आणि हे पीक जे आहे हे सगळं पीक वाया गेलेलं आहे। आणि या सगळ्या पिकावर हे बाजरी आहे ना, ज्वारी आहे, ही ज्वारी आहे आणि हे सगळं पीक आलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पीक आलं होतं, पाऊस पाणी चांगला पडला होता, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। पण अतिवृष्टी झाली, परतीचा पाऊस आला, सगळं वाया गेलं। सरकार काय मदत करणार मी विचारतोय। काय म्हणजे आज दौऱ्यावर आहे सरकार, काय भावना आहे शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांच्या डोळ्यात खरंच पाणी आहे। शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हातात आलेला तोंडात आलेला घास हा शेतकऱ्यांचा हिरावला गेला आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकार म्हणून उभं राहणं हे आमचं कर्तव्यच आहे। आणि म्हणून आम्ही सर्व मुख्यमंत्री महोदयापासून तर बाळासाहेब थोरातपासून सगळे नेते मंडळी आज शेतकऱ्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचत आहे। शेतकऱ्याला मदत केलीच गेली पाहिजे, ती कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजेत, या मताचं आमचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे। आता हे सगळे पंचनामे करून यांचा अहवाल आला की नक्कीच कॅबिनेट पोळे जाऊन चर्चा करून अधिकाधिक मदत शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे। आणि त्यामध्ये कुठेही पीक विम्यापासून तर शेतकऱ्यांच्या मदतीपर्यंत सरसकट असेल मग काय असेल याचा निर्णय नक्की सकारात्मक विचार करून सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहील। मी तुमच्याकडे पुन्हा येतो, पण आमदारही आहेत, या ठिकाणी आमदार आहेत किती? ठीक आहे, आता मंत्री आले, मंत्र्यांचा व्याप खूप असतो, म्हणजे सरकार चालवावं लागतं त्यांना, पण तुम्ही आमदार स्थानिक पातळीवर काम करत असतात। काय शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? सरकार उशिरा आलंय, वेळेवर आलंय की वेळेवर मदत मिळते? तसं काही नाही, जे सरकार आज वेळेवर आलेलं आहे। आणि मागच्या काळामध्ये या दुष्काळ भरपूर पावसामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे। असं तुमचं मत आहे की सरकार उशिरा आलं, तसं काही नाही। सरकार जे मंत्री महोदय पूर्ण मुख्यमंत्री CM मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपली पूर्ण जे आज टीम आहे बांधावर गेलेली आहे, ही योग्य वेळी गेलेली आहे। एक वडेट्टीवार साहेब, एक पंचनामे म्हणजे आता शेतकऱ्यांना असं आहे की पैसेच नाही खिशात, माल आहे तो काही विकला जात नाही, भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत। मग आता केंद्राची मदत आणि तुमची मदत कधीपर्यंत मिळेल? शेवटी पैसा मिळाल्याशिवाय काय त्यांना जगता येणार नाही? नाही, खरं आहे की मी 3 दिवसापूर्वीच केंद्र सरकारला आम्ही पत्र पाठवलेलं आहे। केंद्र सरकारने लवकरात लवकर पथक पाठवावी, कारण केंद्र सरकारचं सुद्धा आता काही जबाबदारी आहेच। SDRFच्या निकषानुसार केंद्र सरकार आणि या आत्ता जे झालेलं संकट हे ध्येय ठरत आहे केंद्र सरकारकडून मदत। आणि म्हणून तुमची पथकं पाठवा आणि आमचा सर्व सर्वे झाला, पंचनामे झाले आणि अहवाल आला की लगेच आम्ही केंद्र सरकारला पण लिहिणार आहोत की आमचं एवढं नुकसान झालेलं आहे आणि ही मदत ध्येय आहे, आपण मदत करावी। आणि याबरोबर आत्ताची तातडीनं जी काही मदत करायची आहे राज्य सरकार म्हणून, ते पंचनामे आल्याबरोबर आम्ही सुरू करू। त्यामध्ये कुठेही सरकार म्हणून कमी पडणार नाही। आणि आहे कोरोनाचं संकट आहे, निसर्ग चक्रीवादळ, हे 2020 हे संकटाचंच वर्ष आहे। आता पुन्हा पावसाचा अंदाज आलेला आहे, म्हणून मग विदर्भातला अतिवृष्टी किंवा विदर्भातला पूर असेल, कोकणातला निसर्ग चक्रीवादळ असेल, कोरोनाचं संकट असेल, आता आलेला अवेळी पाऊस, महाराष्ट्राच्या आता मला असं वाटतं की मागच्या 25-30 वर्षामध्ये परतीच्या पावसाने एवढा कधी कहर केलेला नव्हता, तेवढा मोठा पाऊस या परतीच्या मराठवाड्याची शेतकऱ्यांची भावना आहे की उशिराने आले। विदर्भासाठी तर मात्र म्हणजे 5 वर्ष भाजपचं सरकार होतं, ज्या तातडीने सरकार आलं पाहिजे होतं त्या तातडीने आलं नाही। ह्याला म्हणण्याला काय अर्थ आहे? विरोधक म्हणून कोणी टीका करत असतील तर आता परतीचा पाऊस कधी? पाटीलच आहेत, काल पुण्यामध्ये होते, ते म्हणत होते की सरकार काही बांधावर जात नाही। रावसाहेब दानवेंनी असं म्हटलंय की निदान आता तरी मुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे बांधावर, आता तरी फिरा, घरातच राहू नये। नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे। विरोधक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलीच पाहिजे। सत्तेमध्ये असताना काय केलं हे मी विचारणार नाही, कारण ते सांगणार पण नाही। मागचे 5 वर्ष काय दिवे लावलेत हे काढलं तर तो मोठा विषय होईल। त्यामुळे त्यांचा अधिकार आहे तो बोलण्याचा, पण त्यांचा अधिकार हा विरोधी पक्ष म्हणून बोलण्याचा जरी असला तरी मदत करण्याचा अधिकार
म्हणून आमच्याकडे आहे आणि तो अधिकार नक्कीच त्याचा वापरून शेतकऱ्याला मदत केली जाईल. आणि वेळेवरचा विषय आत्ता आमदारांनी सांगितलं की आता पाऊस आल्याला किती दिवस झालेला आहे, अतिवृष्टी होती, रस्ते बंद होते, संपर्क तुटलेला होता. हे संपल्याबरोबर त्वरित सरकार बांधावर पोहोचलंय. मुख्यमंत्री स्वतः येत आहेत, सगळी मंत्री येत आहेत, बरेच मंत्री आपापल्या आमदार आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या मतदारसंघात फिरत आहेत आणि शरद पवार साहेब येत आहेत, काँग्रेसचे नेते आमचे बाळासाहेब थोरात येत आहेत. ही सगळी मंडळी जी आहे ती फिरते आहे. सगळी माहिती गोळा करू आणि शेतकऱ्याला योग्य मदत, शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्याच्या ताकदीनं उभं राहू. वाटेल तर ज्या पद्धतीनं आत्ताची परिस्थिती आहे त्यामध्ये कर्ज काढायची आवश्यकता पडली तर काढू, पण शेतकऱ्याला मात्र अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही, एवढं नक्की. किती मदत केली पाहिजे? आता तुम्ही सगळे आमदार आहात, सगळे आमदार या ठिकाणी आहेत, किती मदत झाली पाहिजे, किती नुकसान झालं? आता तुमच्यासमोर मंत्री आहेत, तुमचा काय आग्रह? परतीच्या पावसामुळे कापूस, भुईमूग, ऊस, केळी ही बरीच काही नुकसान झालेली आहे आणि याच्यामध्ये सरकार आमचे पालकमंत्री आशुराज चव्हाण साहेब, वडेट्टीवार साहेब, मुख्यमंत्री जास्तीत जास्त मदत मागतील आणि जास्तीत जास्त 50,000 रुपये हेक्टरी करायला पाहिजे. 50,000 मदत झाली पाहिजे. किती मदत मिळायला पाहिजे? तुम्ही माझी मंत्री होता. नाही, नुकसान हे अतिशय झालेलं आहे आणि कधी न भूतो न भविष्यती असं शेतकऱ्याला अडचणीचा सामना करावा लागतोय. आणि जी मागणी आता आमदारांनी केली 50,000 हेक्टरी, मला वाटतं मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मिळून जे काही जास्तीत जास्त देता येईल तेवढं प्रयत्न केला पाहिजे. पण ही तिजोरी रिकामी आहे, महसूल मिळतच नाही आहे. म्हणजे अनेक वेळा फायनान्शियली क्रायसिस या कोरोनाच्या संकटात आहे. किती अवघड आहे हे आव्हान, किती अवघड आहे? नाही, आव्हान अवघड म्हणजे महा अवघडच आहे. म्हणून केंद्र सरकारने सुद्धा काही वाटा या मदतीचा उचललेला पाहिजे. आम्ही कोकणासाठी मदत मागितली पण अद्यापही ती मदत आलेली नाही. राज्य सरकार स्वतःच्या सायक्लोनमध्ये खरं म्हणजे देय ठरतं. NDRF SDRFच्या निकषानुसार केंद्र सरकारने मदत करायला हवी होती. तो खात्यात तो डिपार्टमेंट माझ्याकडे आहे. तोच की कोकणाची मदत तुम्ही जाहीर केली, आम्ही 15 दिवसात सगळं चक्रीवादळाची जी मदत आहे ती देऊ, पण ती पण नाही मिळाली. आता हे संकट 700 कोटी रुपये दिलेत. कोण जर आरोप करत असेल ना, मंत्री आपला मी मंत्री म्हणून उभा आहे त्यांच्या पुढे, ज्याला कोणाला आरोप करायचं या म्हणा आणि तुमच्या पुढे उभं करा. कोणाला मदत मिळाली नाही ती, केवढं राजकारण करायचं नाही. आणि तो कोण जर असं म्हणत असेल तर मला माहिती आहे की जे प्रस्ताव आलेत एकही प्रस्ताव शिल्लक ठेवले नाही. आतापर्यंत 700 कोटी रुपयाची मदत निसर्ग चक्रीवादळाला केलेली आहे आणि त्यामुळे मदत मिळाली नाही याला म्हणण्याला अर्थ नाही. काही स्वतः करायचं नाही 5 वर्ष आणि लोकांवर आरोप करत राहायचे. ही जर भूमिका असेल तर विरोधक खुशाल करावेत, पण शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याची भूमिका जर त्यांना प्रामाणिकपणे करायची असेल तर सत्य बोललं पाहिजेत, खरं बोललं पाहिजेत, ही सुद्धा भूमिका मांडली पाहिजे. नांदेडचा मी शेवटचा प्रश्न घेतो, कारण दौरा सुरू आहे तुमचा. जिल्हाधिकारी आहेत बिपिनजी आणि राजूरकर. नांदेडसाठी किती नुकसान झालं? सर, नांदेडमध्ये सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, कापसाचं नुकसान झालेलं आहे, ज्वारीचं झालेलं आहे. हे सर्व झालं शेतकऱ्याचं नुकसान. सरसकट शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे मागणी अशी आहे की महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे झालं शेतकऱ्यांचं जे पिकात नुकसान झालं, पण तुम्हाला माहीत नाही की नांदेडमध्ये जवळपास 200-300 कोटी रुपयांचे आपले जिल्हा मार्ग म्हणा किंवा आपले छोटे छोटे पूल म्हणा सगळे वाहून गेलेले पूर्ण पाण्यामुळं. 200 कोटी रुपयाचं ते नुकसान झालेलं आहे आणि 400-500 कोटीचं हे नुकसान झालेलं आहे जवळपास. हे आता हे पूर्ण सरसकट सगळे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचा सगळा कारभार जिल्हाधिकारी पाहतात आणि जे काही नुकसान झालंय, मी तोच प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जसं आलो तसं तुमच्याकडे येतो. किती नुकसान झालंय नांदेड जिल्ह्याचं? आपण एक जिल्हा बघू आणि अशा अनेक जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्रात झालंय. जसं हे म्हटलं पुलाचं झालंय, काय काय नुकसान झालं या अतिवृष्टीमध्ये? आता जो पाऊस सप्टेंबरमध्ये झाला आणि आता परतीच्या पावसामध्ये आमचे जे इनिशियल आम्ही जे पंचनामे आमच्या महसूल विभागाने केलेले आहे, जवळपास 4 लाख 4.25 लाख हेक्टरपर्यंतचं डॅमेज आहे आणि इट इन्क्लूड सोयाबीन, कापूस सगळं आहे. आणि जो आमचा इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज आहे बिकॉज ऑफ पाऊस कमी वेळ जास्ती पाऊस झाल्यामुळे जो काही डॅमेज आहे त्याचा जो प्रायमरी सर्वे झाला आहे त्याच्यामध्ये जवळपास 100-150 कोटीचे MDR, ODR आणि जे ग्रामीण रस्ते आहेत त्यांच्यामुळे डॅमेज झालेला आहे प्रिलिमिनरी. आता डिटेल पंचनामे पुढच्या 2 दिवसामध्ये आमचे संपेल. सप्टेंबरपर्यंत पंचनामे आम्ही कधीपर्यंत होतील अंदाजे? म्हणजे हे तर म्हणतात की 8-10 दिवसात आम्ही पंचनामे करू, पण किती मोठं आव्हान आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन काय नुकसान झालं याचा आढावा घेणं किती वेळ लागेल?
माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलेलं आहे, सप्टेंबरपर्यंत जो पाऊस होता त्याचे पंचनामे ऑलमोस्ट झालेले आहे आणि आता मागच्या 4-5 दिवसामध्ये जो पाऊस झालेला आहे त्याचा आम्ही जाऊन पंचनामे करतो आणि याच्यामध्ये आपण ते इन्शुरन्स कंपनी आहे त्याच्यामध्ये ड्रोनचा पण आपण वापर करतो, जेणेकरून लवकर हे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना लवकर आपल्याला पंचनामे करून आम्हाला शासनाला अहवाल पाठवायला मदत होईल. खूप खूप धन्यवाद वडेट्टीवार साहेब आणि तुम्ही सगळे आमदार मॅक्स महाराष्ट्राशी बोललात. हे नुकसान जे आहे तुम्ही आपण पाहतोय आणि हे जे नुकसान आहे या नुकसानाची पाहणी करण्यासाठी संपूर्ण सरकार जे आहे ते आजपासून दौऱ्यावर आहे आणि शेतकऱ्यांचा जो फटका बसलेला आहे त्याला दिलासा देण्यासाठी सरकारची मोठी जबाबदारी आहे. कोरोनाचं संकट आहे, फायनान्शियल क्रायसिस आहे, अतिवृष्टी झाली आहे, पूल पडलेले आहेत, अनेक विकास कामं खोळंबलेली आहेत. अशामध्ये सरकारचं खूप मोठं आव्हान आहे की शेतकऱ्यांना मदत कशी होईल. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.